आमची दर्याशी, आम्ही मावळ्याची शेती करताव, रोज जीवाशी आमचे खेळताव. आम्ही मावळ्याची. मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित आई एकविरा चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. सध्या आपण मॅच पाहतो. एका बाजूने जर बघितलं गेलं तर पागधरे बॉईज, एकविरा स्पोर्ट्स वसई 11 आणि मास्टर 40+ माळवणी या दोन टीम मध्ये सध्या मॅच खेळताना आपण पाहतोय. ओपनिंग पर्स आघाडीची दोन जोडी आपण सध्या स्ट्रायकर एंड वरती सचिन, ज्याचा बोलबाला आतिश, ज्याचा बोलबाला कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता, आणि त्याच्या समवेत त्याचा साथीदार सुयोग. आणि गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज बघा 12वा प्रतिनिधी मालवणी टीम संजय. बॉल तयार. पहिल्या बॉलवर 2 धावा आला. त्यानंतर आता एक धाव तर कंप्लीट केली आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धाव फलक 1 ने वाढेल जाऊन पोहोचलं गेलं. टोटल 2 चेंडू फेकून झालेत. टॉस जिंकल्यानंतर बघा लिमिटेड ओव्हर्स मध्ये आपण ऑलवेज पाहतोय ना की प्रथमतः फिल्डिंग डिसाईड करतात प्रत्येक संघ, पण काही असे संघ देखील आहेत की जे प्रथमतः बॅटिंग करतात. पण सध्या मालवणी संघ फिल्डिंग करताना पाहतोय. क्रॉस बॅटने खेळायचं होतं. आता बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत टोटल 3 आणि 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 3 धावात. ओ आता पुल केला. मिड विकेटला बॉल चाललाय आणि निघून जाईल सरळ सीमा पार. सिक्सर. बघा आज जे पण संघ इथपर्यंत येतील सर्वांकरिता आमच्या आयोजकांच्या माध्यमातून जेवणाची देखील सोय केलेली आहे. सो प्रत्येकाला विनंती करेन जसं जेवण तयार होईल आम्ही अनाऊन्स करू. आपण जेवण करण्याकरिता देखील यायचं आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर उद्याचा दिवस भरपूर चांगला आहे. मेगा फायनलचा दिवस. टोटल इथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांकरिता लकी ड्रॉ 70 गिफ्ट्स असणार आहेत आणि ॲज वेल ॲज अनलिमिटेड आईस्क्रीम्स. हवेमध्ये खेळलाय उंचीवरती, उंच उंच आणि लांबच लांब. आणखी एक सिक्सर. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर टोटल धावा फलकावरती आपण आता पाहतोय सध्या 16 आकड्यावरती. चांगली सुरुवात झाली आहे. 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. तर षटक क्रमांक 2 आणि गोलंदाज तयार होतात धर्मेंद्र. दुसऱ्या षटकामध्ये आपण धर्मेंद्रला गोलंदाजी करत असताना पाहतोय. 16 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज तयार होतोय. पहिला बॉल शफल केला. त्यानंतर स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर आहेत, मिसफील्ड झाली, पाय घसरले तिकडे आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4.
आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा टोटल 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. बघा मागच्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर 56 धाब्यांचं आव्हान सहज सोप्या पद्धतीने पार पडलं. त्यामुळे आता इकडनं टीम वसई संघ बॅटिंग करत असताना त्यांचं हेच प्लॅनिंग असेल की 60-65 प्लस स्कोर बनावा, जे की पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि या षटकाची सुरुवात देखील ठेवायचा प्रयत्न करतील. रन रेट जो आहे तो असं मेंटेन ठेवायचा प्रयत्न करतील आणि मोठ्या टार्गेटच्या पाठी आहेत. हवेमध्ये बॉल, थर्ड मॅनचा फिल्डर तिकडे आणि स्कूप करायचा होता खरं तर बॅटरला, पण योग्य पद्धतीने बॅटवरती नाही आला. बॅटच्या कडेला लागला होता बॉल, त्याच्यामुळे तो थर्ड मॅनचा रिझन मध्ये बॉल निघून गेला आणि धाव फलकावरती 1 ने धाव वाढली. धाव संख्या फलकावरती 22 आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत 22 धावात. लव फुल टॉस, दिशा दिली आणि दशा लावली धावाच्या. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॅटरने आधीच प्रेडिक्ट केलं होतं की बघा 3 स्टंप मध्ये बॉल येईल, त्यामुळे हलका शफल झाले आणि टर्न केलं बॉडीला. चांगली पोझिशन बनवली. आता रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता पण डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती धावा 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण सध्या पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या संघाला पाहतो आणि 26 धावा फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल. स्टेप आउट करून खेळायचा होता. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर विकेट मिळेल. अंतिम बॉलवरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय वसई 11 संघाने बनवला 26 आणि 26 वरती 1. आई झुमका वाली तोर मारली नदी तडीले चालनी आई नदी तडीले चालनी नदी तडीले चालनी आई नदी तडीले चालनी राजवंताने जोडी आणि वाले तडी आई झुमका वाली तोर आई नदी तडीले चालनी आई झुमका वाली तोर आई नदी. आणि आता नवीन बॅटर जय विश्वकर्मा बॅटिंग करण्याकरिता आलाय. धाव फलकावरती धावा पाहतोय. टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा फलकावरती जर बघितलं गेलं तर 26 आकड्यावरती धाव संख्या आहेत. एक विकेट जिथे गमावला गेला. षटक क्रमांक 30 आणि 3रं षटक हाताळण्याकरिता 3रा गोलंदाज यूज केलाय. याआधी जर बघितलं गेलं तर संजयचं पहिलं षटक, त्यानंतर धर्मेशला आणलं होतं दुसऱ्या षटकामध्ये आणि आता 3रं षटक घेऊन गोलंदाजीवरती आपण सध्या बॉलर पाहतोय. कामेश सर, कामेश बॉलच नेम कळवा. भावेश आहेत का? चला भावेश आहेत गोलंदाजीवरती 3रं षटक घेऊन. 26 धावा आहेत आतापर्यंत. एक विकेट गमावला गेलाय. बॉल तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवला स्कोअर लेगच्या पलीकडे लांब सिक्सर. आतिश भोईर काय कमालीची बॅटिंग करतोय. हा रिप्ले पाहतोय आपण टीव्ही स्क्रीन वरती. लो फुल टॉस बॉल होता, रेडी फुल टॉस करीता आणि त्यानंतर फुल टॉसला फुल टोल मध्ये वसूल केलाय. 6 धावा आल्या आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती 32 आकड्यावरती. काल ग्रामीणचा फॉर्मॅट खेळत असताना देखील आतिशने विथ द बॅट अँड विथ द बॉल दोन्ही बाजूने चांगला खेळ दाखवलेला आणि फार महत्वाचा खेळाडू आहे आतिश. चांगला खेळ आणि पांचू संघ देखील क्वालिफायरच्या मॅच पर्यंत पोहोचलेत आणि आतिशचा हा फॉर्म सध्या पांचू म्हणत असेल की आज संध्याकाळी क्वालिफायरची मॅच खेळायची आहे आणि आतिशचा हा सध्याचा आजचा फॉर्म बघत असे म्हणत असेल की काम बनेल.
हवेमध्ये पुन्हा लॉफ्ट केलाय, बरोबर गॅप मध्ये बॉल आहे आणि बॅक टू बॅक हा दुसरा मोठा फटका, लगातारचा हा आतिश भोईरचा दुसरा सिक्सर. दोन सिक्सर्स आलेत या षटकामध्ये. सुरुवातीला पहिल्या दोन चेंडूमध्ये 12 धावा. गोलंदाज सोडा का होईना, पण अंडर प्रेशर असेल आता. पाठच्या कडेला लागल्या, पॉइंटचं फिल्डर आहेत तिकडे. एक सिंगल बनवली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धाव 1 ने वाढतीये धाव. सध्या बॅटिंग स्ट्राईक रेट चालू आहे दोन्ही बॅटर्स कडनं. असं वाटतं की 60-65 बनतील. ओ जय विश्वकर्मा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि बॉलला सर पाठवलाय लॉंग ऑन पलीकडे, सिक्सर. किनाऱ्याला पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला. थँक्यू डीजे. जय विश्वकर्मा. ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केलं होतं ना आपण की जयची पारीची सुरुवात कशी व्हावी, अगदी तंतोतंत पारी. पुन्हा बॉल तयार. जय करिता ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय, समोरच्या दिशेला बॉल चालला, लॉंग ऑनला फिल्डर बॉल उचलतात. एक धाव बनली, मिसफील्ड झाली, हलकी बॅकअप आहे पण त्या मिसफील्डने दुसरी धाव दिली आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 47 आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये 3 सिक्सर, 1 डबल, 1 सिंगल, म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये आतापर्यंत 21 धावा आल्यात. अंतिम बॉल. हा बॉल चांगला, ही लेंथी चांगली, लाईनही चांगली आणि त्यानंतर एक धाव तर आली आणि एका धावेच्या मदतीनं षटक कंप्लीट होताना आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस बॅटिंग करत असताना पांतरे बॉईज एकवीर स्पोर्ट्स वसई 11 संघ आपण पाहतोय आणि धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या 48 आकड्यावरती. चांगला स्टार्ट मिळाला. एक विकेट जरूर पडला असेल. सुयोग माघारी परतले, पण बघा सुयोग परतले जरी पण त्याने देखील 16 धावांचं योगदान दिलेलं. आतिशचा विचार केला तर 3 सिक्सर, 1 डबल, 2 सिंगल, 2 चेंडूंना फेस केलाय. 8 धावा त्याने बनवल्यात. जे पहिला विकेट पडला त्यानंतर मी तर म्हणेन की बॅटिंग लाईनअप मध्ये क्रमांक 3 वर तुमच्याकडे जय सारखा बॅटर असेल तर मग त्याला योग्य पद्धतीने तुम्ही वापरलाय. कारण की हा असा बॅटर आहे ना की फक्त मोठे फटके नव्हे तर मग जेव्हा सिच्युएशन असेल तर डबल सिंगल देखील घेतो आणि म्हणतात ना की तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर जर युक्तीने कराल तर तुम्ही बेस्ट. आणि ते काम जयने मागील अनेक वर्षांपासून, मग ग्रामीण फॉर्मॅटमध्ये बघा, ओपन फॉर्मॅटमध्ये बघा, 40+ ओपन, तालुका हाफ मध्ये बघा, तीनही फॉर्मॅटमध्ये जयचा अधिराज्य एक वेगळाच पाहायला मिळालाय. चौथं षटक आता गोलंदाजीवरती बॉल तयार होतोय. पहिला बॉल घेऊन जय करिता पुन्हा लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनचा पलीकडे बॉल निघून जाईल. पहिल्या बॉल वरती जयचा हा पहिला धमाका. थँक्यू जी. सिक्सरच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढलात. आता स्लोवर रिव्हर्स खेळलेत गॅप मध्ये, बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला बॉल निघून जाईल आणि धावा 4. शिवा आहेत गोलंदाजीवरती. पहिला 2 मध्ये 10 आलात. फ्लाइटेड बॉल, पुन्हा ड्राईव्ह केले, ऑफ साइडला बॉल आहे. आता लॉंग ऑफला फिल्डर एक्स्ट्रा कव्हर पासून आले आणि ओ माय गॉड कॅच ड्रॉप झाली आहे आणि जय सारख्या बॅटरची कॅच सुटणं मी तर म्हणेन की येणाऱ्या काळामध्ये आता कळेल की जय काय करू शकतो. एक जीवनदान मिळालंय, संधी मिळाली आहे त्याला, पण त्याच दरम्यान 2 धावा देखील पळून काढल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं त्या फलकावरती धावा 60 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या.
आणि असा सिच्युएशन मध्ये तुम्ही विकेट काढणं म्हणजे कुठेतरी धाव्यांचा गतीवरती इफेक्ट टाकण्यासारखा आहे. स्वीप केला, पायामधला बॉल, स्क्वेअर लेगला फिल्डर आणि आता बरोबर कॅच टिपली जाईल. एक संधी मिळालेली पण कमबॅक लवकर केलाय, विकेटाला जायचा. जी मी देखणी साखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू जी मी देखणी साखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू ते कमाली राभल का बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौबल का बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौबल का. विकेट मिळाला जायचा. आणि बघा ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की अंतन कालच्या दिवसामध्ये आपण देखील बघितलेलं की सुरुवातीला पहिले 2 ओपनर बॅटर 2 वेळा असं झालं की 50-60 धाब्यांची ती सुरुवात त्यांच्या माध्यमातून 3 षटकामध्ये पाहायला मिळाली, म्हणजे जवळपास 18-19च्या रनरेटने धावा. पण विकेट पडल्यानंतर हा देखील आक्रमक आहे, पण विकेट पडल्यानंतर बॉलरला तो ट्रॅक मिळतो. काल देखील आपण पाहिलं होतं 94 टीम 94 कामण संघाची सुरुवात चांगली झाली होती, पण जसा पहिला विकेट पडला होता ना त्यानंतर तो धावेंचा वेग देखील थांबताना आपण पाहिलेला. फुल लेंथ बॉल, फुल लेंथ बरोबर ऑप्सम चौथ्या या 5व्या स्टंपवरती बॉल हाताळला होता. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढती. धावा जाऊन पोहोचला गेल्या 61 आकड्यावरती. सिक्सर चौकार, पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खाल्ला, पण त्यानंतर कमबॅक या गोलंदाज शिवाने चांगला केला. कारण की बघा तिसऱ्या बॉलवरती जिथे 2 धावा दिसतात ना तिकडे कॅच ड्रॉप झाली होती, त्यानंतर पुन्हा विकेट काढला, आता एक सिंगल आली. हो डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू आला, कमालीचं षटक राहिलं. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10, पण त्यानंतर विकेट घेऊन चांगली बॉलिंग केली आणि कमबॅक चांगला केलाय. षटक समाप्त झालं. चौथं आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 61 धावा आपण फलकावरती पाहतोय. आता शेवटचं अंतिम षटक आहे, त्यानंतर आपण विनर आपल्याला मॅच पाहायला मिळेल. फर्स्ट हाफ आपण क्लिअर करणार आहोत. थँक्यू दिजे. षटक समाप्त झाले. टोटल आतापर्यंत 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा फलकावरती आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण पालघर 11 आणि पनवेल एअरपोर्ट या संघाला देखील खेळताना पाहणार आहोत. पहिली पुणे 3 संघ, जियांशी 11 नायगाव, त्याचबरोबर एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि अष्टविनायक नायगाव या 3 संघांना पाहिलं होतं. त्याचबरोबर द ग्रेट मराठा जुचंद्र संघ देखील आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला. पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचा काल दिवस खूप चांगला होता. त्याचबरोबर टीम 94 कामन आणि NCC नारंगी या 2 संघांमध्ये जी मॅच पाहिली होती, 3 षटकांची शेवटची ती मॅच पाहिली आणि त्या 3 षटकांमध्ये 39 धावा कामन संघाने बनवलेला, 40 धावा डिफेंड करायच्या होत्या. पण इव्हिनिंग सेशन जिथे आपण चर्चा करत होतो की ॲटमॉस्फिअर क्लायमॅटिक कंडिशन्सचे इफेक्ट जाणवतील का, पण NCC नारंगी संघाने सांगितलं की ना हवा ना दुवा, हवेचा जरी झोक कमी असेल, ॲटमॉस्फिअर मध्ये जरी बदलाव झाले असेल तरी पण खेळामध्ये बदलाव नाही होणार. तो नैसर्गिक खेळ त्यांचा पाहायला मिळाला आणि ते अंतिम मॅच मध्ये जाऊन पोहोचले जिथे पांजू आणि नारंगी या 2 टीम मध्ये आपण क्वालिफायरची मॅच पाहणार आहोत. वेल डन सचिन. आणि आयवन कोलीवाडा संघ देखील कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता. चांगला खेळ त्यांचा देखील रंगलेला. पण आज मास्टर्स 40+ तालुका हाफ लेजंड खेळाडू, सिनियर खेळाडू आणि सिनियरिटी कास्ट ना ते मैदानात दिसत्या. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती आता आपण नेल्सन बॉल तयार. पहिला बॉल ऑन साइडला खेचला. मिड विकेटला फिल्डर आहेत, लॉंग ऑनला देखील फिल्डर होते, ते देखील पोहोचले. एक धाव फलकावरती आले आणि एका धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढते 62 आकड्यावरती. बघा आता आपल्या मैदानाच्या अगदी बाजूने आपण बघितलं गेलं तर पायी पदयात्रा साई भक्त आपल्याला जाताना दिसतात. आणि दरम्यान हवेली पुणे डॉन सरांची टीम यांचं इथे शुभागमन झालं आणि आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि खरं तर बघितलं गेलं ना तर
जसं की गुढीपाडवा जवळ आला ना, गुढीपाडवा आणि रामनवमी यामध्ये आपण जर बघितलं गेलं तर भरपूर पदयात्री शिर्डीला रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सध्या आपल्या व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूने जो मुख्य रस्ता गेलाय त्या रस्त्यावरून पालखी जाताना आपण त्यांना पाहतोय. ओम साईराम सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं दाफळकावरती धावा 63 आकड्यावरती. लेफ्ट हँडेड बॅटर हवेत खेळल्यात, उंचीवरती बॉल आहे, भरपूर उंच, स्वतःचा फॉलो थ्रू सोडल्यानंतर गोलंदाज पोहोचले जरूर पण कॅच नाही कलेक्ट करता आली. रनआउटच्या माध्यमातून विकेट जरूर मिळेल पण, आणि विकेट आला, फलंदाज बाद. बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौघांनी का बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौघांनी का दाफळकावरती धावा 65 आकड्यावरती. आज हवेली पुणे हा संघ देखील खेळताना दिसणार आहे. डॉन सरांचा तो संघ आहे आणि तो संघ देखील इथपर्यंत दाखल झाला. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर आता प्रमोद आलेत. पाचव्या क्रमांकावरती 3 चेंडू फेकून झालेत आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 65 धावा. पण मागील 5-6 चेंडूंपासून जर बघितलं तर धाव्यांची गती थोडी कमी झाली आहे. शॉर्ट बॉल आतिश करिता पुल केलाय आणि आतिशने बॉलला मैदानाच्या पलीकडे गुल केलाय. 6 लंबे रेस का घोडा आतिश दूरपर्यंत मोठी पारी खेळतोय आणि स्पेशली आतिशला भरपूर वेळा आपण पाहिलंय की तो त्याची पारी लवकर समाप्त नाही करत. तो लॉंग घेऊन जातो, पुढे घेऊन जातो. दुसरा त्याचा जो साथीदार असतो त्याला देखील तो संधी देतो. डबल सिंगल पार्टनरशिप आणि पार्टनरशिप बिल्ड करण्यामध्ये आतिश भरपूर माहिर आहे. बघा त्याने आतापर्यंत 3 बॅटर सोबत पार्टनरशिप केली आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. वाह, ताकद होती इकडे आणि ताकदवान फटका. आणखी 4. आतिश भोईर काय कमालीची पारी खेळतोय सध्या. एक सिक्सर, चौकार. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता पण आता डॉट बॉल आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 5 समाप्त झालं आणि पहिल्या डावाचा समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11 संघाला आपण पाहिलं. मास्टर 40+ माळवई या 2 संघांमध्ये आपण सध्या मॅच पाहतो आणि दाफळकावरती धावा जर बघितला गेला तर टोटल जोडला गेला 75 धावा आणि 76 76 धाव्यांचं आव्हान असेल. एक छोटा ब्रेक जरूर घेऊयात आणि पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये जोडणार आहोत. या 76 धाव्यांचं आव्हान कंप्लीट केलं जाईल की रोखलं जाईल हे ऐकण्याकरिता. की खूप वर्षांपासून आपण शेडगे सरांचा देखील आवाज या स्पर्धेमध्ये आणि पालघर विभागाचा एक दमदार आवाज म्हणून ओळखला जातो. ते देखील आज जॉईन झालेत. दर्याचे आम्ही राजे हवं जगान गाजतय
पडतंय आमचं नाव आईला मावऱ्याचे लिलाव होतान पोर फॉरनला कामाला जातान शिक्षणाचा लाभ बी घेतान अख्खे जगान नाव कमवितान क्रिकेटवर आमची मक्तेदारी कबड्डीनं हवा मी लयूज भारी क्रिकेटवर आमची मक्तेदारी कबड्डीनं हाव आम्ही लयूज भारी आमचं गाण्यानं नाव कमवितन, देशोदेशीनं झेंडा फडकीतन. चित्रकलानं रंग थँक्यू. चला फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. एक भलं मोठं लक्ष यावेळेला 76 धावांचं पाहायला मिळतं, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. त्यामुळे आपण पाहू शकता इथं 40+ क्रिकेट सुद्धा अफलातून खेळलं जातं. या अगोदर आपण मोनिकजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत, व्हॉइस ऑफ झिडके त्यांचं करूया मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून धन्यवाद. अगदी रखरखतं आणि रणरणतं ऊन आणि या उन्हामध्ये 40+ क्रिकेटचा थरार आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. आज 40+ तालुका हाफ असं आपल्याला पाहायला मिळतोय. आज पुणेवरून संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय. बरोबर वेळेत ते या ठिकाणी हजर राहिलेत, त्याबद्दल पुणेकरांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून धन्यवाद आहे आयोजकांच्या वतीने. संपूर्ण नायगावकर यांच्यासाठी ही पर्वणी ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. एकविरा चषक 2026च्या माध्यमातून सातत्याने हे टायटल गुंजताना पाहायला मिळतं. कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, कारण कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नसते. ती स्पर्धा आयोजकांच्या प्रेमापोटी आलेल्या मान्यवरांचं स्वागत, आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत असेल, मग खेळाडूंसाठी चांगलं भव्य दिव्य व्यासपीठ असेल, मग त्यांचा मान सन्मान असेल, सगळ्या गोष्टी बारकाईने लक्ष देत मात्र त्या स्पर्धेला एक उंची प्राप्त होते आणि त्यामुळे ती स्पर्धा एक मोठ्या लेवलला जाऊन पोहोचते. असं नाही आहे की मोठी स्पर्धा ही मात्र पैशानेच मोठी होते. तर तिथे तुमचा मान सन्मान, चांगलं क्रिकेट आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना एक चांगलं व्यासपीठ ज्या वेळेला मिळतं की तुम्हाला लकी ड्रॉ असतील किंवा पारितोषिक बाउंड्री लाईनच्या बाहेर असतील, अशा वेळेला त्या प्रेक्षकांची सुद्धा काळजी घेतली जाते आणि त्यामुळे ती एक मोठी स्पर्धा उदयास येताना पाहायला मिळते. आणि त्यामधली ही स्पर्धा आपण पाहिली तर एकविरा चषक आपल्याला पाहायला मिळतं. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्हीही संघांच्या माध्यमातून एक मालवणी संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. तर एका साईडला संघ आहे पागदरी बॉईज, एकविरा स्पोर्ट्स वसई 11. डिका स्पोर्ट्स या चॅनेलवर सध्या आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. रुपेश कोळी आमच्या लेफ्ट साईडला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. मोरेश्वर अंकल यांना आपण पाहतायत. हेमंत कामणकर आज मॅचचा आनंद घेत असताना
जितू अँड प्रमोद ही जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि पहिलाच बॉल अतिश पाटीलने चांगला डिलिव्हर केलाय ऑफ द मार्क. पहिल्याच बॉलवर जितूच्या बॅटमधून 1 रन येताना पाहायला मिळते. 76 धावांचं पाठलाग करताना पहिली धाव स्कोर कार्डवर आपण पाहू शकाल. अतिश भोईर यांना आपण पाहतायत. अतिश भोईर एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अतिश भोईरचा हा बॉल अगदी ऑफस्टम्पच्या थोडंसं जवळून बॉल डिलिव्हर्ड होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय जय विश्वकर्मा. सध्या विकेट किपरची भूमिका निभावत असताना चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये 40+ क्रिकेट म्हणजेच एक धाव आरोग्यासाठी नवतरुणांच्या गळ्यातले ताईत हे 40+ क्रिकेट उन्हाळे पावसाळे हिवाळे भरपूर पाहिले. आपल्या जीवनामध्ये हारजीत पाहिल्या, चढ उतार पाहिले आणि जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेल्या आहेत असे खेळाडू पाहायला मिळतात. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय आणि फिल्डर पुढे सरसावतायत. या वेळेला आपण पाहू शकतायत प्रमोद लिली सध्या 40+ मध्ये पदार्पण केलंय आणि एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून अर्नाळाचा ब्रँड ओळखला जातो. संदीप खरवत आणि प्रमोद लिली आता ही एवन जोडी पाहायला मिळते 40+च्या माध्यमातून. संघाची धावसंख्या अँथोनी आम्हाला यावेळेला दर्शवतायत की 2 या धावसंख्येवर चांगली स्कोरिंग करतायत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना बिटवीन द गॅप आहे प्रमोद लिली त्या ठिकाणी पुढे पोहोचतील. 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सिंगल डबलला महत्व दिलंय. सध्या तरी 2 पंच ऑफिशियल पाहायला मिळत आहेत. मिलिंद यांना आपण पाहू शकाल जे नॉन स्ट्रायकर पंच आहे. स्ट्रायकर पंच मनोज घोडेकर अर्थातच मॉन्टी घोडेकर सरांना आपण पाहतायत. चांगला बॉल होता. प्रमोद मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलचं कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये आणि अतिश भोईरचा हा एक चांगला बॉल डिलिव्हर्ड होत असताना जाऊन पोहोचतोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हे बंधनकारक पाहायला मिळतं, शिथिल असतं आणि अशा वेळेला फलंदाजाला एक मुभा असते. आक्रमणाचा परवाना असतो. ऑन साईडला खेळायचं होतं. स्ट्रीट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रमोद लिली वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 2 रन्स इझिली मिळतील या दुहेरीने. अतिश भोईर पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अधिराज्य प्रतिबिंब पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतं अतिश भोईरच्या माध्यमातून. पहिलं षटक कंप्लीट झालंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. प्रथम बॅटिंग करताना 75 धावा फलकावर लगावल्या. 76 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत मालवणी टीम 5 वर जाऊन पोहोचले गेले. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. संदीप खरवत एक आफ्रिकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक मैदाने ज्याने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेले आहेत तो खेळाडू पाहायला मिळतोय. परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागेल. चांगला बॉल होता. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातातून सुटत असताना अनिल घरत स्वतः लीड करतायत या संघाला. एक अनस्टॉपेबल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. रुपेश कोळी मेहनत घेत असताना विशाल कोळी यांना आपण पाहतायत. राईट साईडला शैलेंद्र गोडेकर असतील. हे चांगले खेळाडू आणि त्यातून तयार झालेले आता नवीन पिढीला आपण पाहतायत प्रोत्साहित करतायत. चांगला बॉल पुन्हा एकदा फिरवला. यावेळेला खाली राहिला होता. जय विश्वकर्माकडे बॉल निघून जातोय आणि बॅट अँड बॉलमध्ये कॉर्डिनेशन हलकंसं यावेळेला पाहायला मिळालं नाहीये आणि त्यामुळेच मॉन्टी घोडेकर सर लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन देत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. षटकार चौकार मारण्याची जरूर तयारी दाखवत आहेत कारण ऑप्शन नाहीये. षटकार चौकार ठोकावे लागतील. ऑन साईडला चीफ शॉट खेळले. बराच वेळ चेंडू हवेत आणि चांगला झेल टिपलाय त्या ठिकाणी नितीन जंगम. नित्याला आपण पाहतायत. व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट मिस्टर प्रमोद. फर्स्ट विकेट डाऊन गॉन. प्लसचं क्रिकेट कोण म्हणेल. काही जबरदस्त झेल टिपला होता. अगदी कॉन्सन्ट्रेशन कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि अख्खांची ओंजळ जी होती ती अप्रतिम नितीन जंगमची आपल्याला पाहायला मिळाली.
आणि यालाच म्हणतात खऱ्या अर्थानं वय फक्त आकड्यांमध्ये वाढत असतं, पण खेळाडूंची जिद्द, अनुभव आणि क्रिकेटवरील प्रेम कधीच कमी होत नाही. 40+ म्हणजेच 40 वर्षानंतरही मैदानावर उतरलेले खेळाडू म्हणजे तरुण पिढीसाठी एक प्रेरणा असतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या खेळाडूंच्या बॅटमध्ये ताकद थोडी कमी असली तरी अनुभवाचा खजिना भरपूर असतो. प्रत्येक चेंडूचा अंदाज, प्रत्येक फलंदाजींची शैली आणि प्रत्येक परिस्थिती कशी हाताळायची हे त्यांना उत्तम माहिती असतं. आणि खऱ्या अर्थानं हेच 40+चं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. संदीप खरवत अनेक मैदाने ज्याने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवले. सातत्याचं दुसरं नाव कन्सिस्टन्सी ज्याला म्हटली जाते, कारण परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय संदीप खरवतच्या. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळेला बॅटचे एजंट टेकन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय मालवणी टीमला हा दुसरा धक्का. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय संदीप खरवत. फलंदाज बाद. होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी कागो पॉकेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी आकारावाडा अंबड्यावर चांदणी गावली सायलीची गावली निघाली सायलीची कपाली कुंकू नाकानं नजर मुंग्याची कुरकुरी कानामध्ये मुंग्याची कुरकुरी कानामध्ये माझे मनान भरली सकवरी कागो पॉकेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी कागो पॉकेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहेत एकविरा क्रिकेट क्लब आयोजित अतिशय चांगली ही स्पर्धा एकविरा चषक 2026च्या माध्यमातून या स्पर्धेचं अप्रतिम नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणारं असं आयोजन. यावेळेला आल्या आल्या ऑन साईडला खेळ पिकअप शॉट आहे. सरळ बॉल निघून जाईल. चौकार. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. 10 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 66. 18 बॉल 66 धावा 22च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने प्रति षटकामागे खेळावं लागेल मालवणी टीमच्या फलंदाजाला. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. दोन षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 10. षटकार चौकारांचा पाडा आता बोलावा लागेल. जितू यांच्या बॅटमधून धावांचा वेग वाढेल का याकडे लक्ष असेल. या वेळेला फुलटॉस बॉल आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय. हवेच्या जोतावर बॉल निघून जाईल. अतिश भोईरच्या पहिल्याच बॉलवर खणखणीत झन्नाटेदार षटकार. थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडी. स्ट्राईक एंडला मिलिंदला आपण पाहताय तर जितू आता बॅट 4 झाले या षटकारानंतर. पुन्हा एकदा बॉल तयार. अतिश भोईरला आपण पाहताय उजव्या हाताने गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळेला अप्रतिम तंत्रशुद्ध फटका स्वीट स्पॉटला. यावेळेला बॉल अप्रतिम कनेक्ट होत असताना पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जाईल. फ्लॅट 6. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा जितूच्या बॅटमधून लगातार हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. वॉट शॉट. 6. झिरमिर पाऊस धारा झिरमिर करी मदनाचा वारा येना सजना येना निशाणा तुला. या षटकारासही संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 22. या धावसंख्येवर 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. जितू इज ऑन ऑफ फायर आणि षटकार चौकारांचा पाडा बोलावाच लागेल. त्यासाठी अतिश भोईरला सुयोग वैती काहीतरी कानमंत्र देत असताना पाहायला मिळतोय, कारण सुयोग वैती एक अनुभवाचा खजिना म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं.
क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहतो की खेळाडू मालामाल का होतात, सुप्रसिद्ध का होतात. कधी या मैदानात सकाळच्या सत्रात दिसतील तर लगेच दुसऱ्या मैदानात आपण अर्ध्या एक तासानंतर दिसतील. अशा प्रकारचं शेड्यूल त्यांचं पॅक असल्यानंतर सुद्धा क्रिकेटला नाही म्हणत नाही. आम्ही खेळणार. क्रिकेट ही आमची खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर क्रिकेट हे आमचं पहिलं प्रेम आहे. क्रिकेटसाठी सर्वस्व आम्ही देत असतो. परंतु जितू सध्या ज्या बॅटिंगने अप्रतिम आता प्रभावित केलंय. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ही टेक्निक असते. काही एवढे वर्ष आपण पाहिलेत का व्यतीत केले गेले. सुयोग वैती आला, थोडासा धीर दिला. जो रिदम होता जितूचा तो मात्र यावेळेला कुठेतरी थोडासा हरवला गेला. कारण एखादा गोलंदाज ज्या वेळेला षटकार चौकार त्याच्या माध्यमातून येतात फलंदाजाला ज्या वेळेला आपण पाहतायत रिदम सापडतो, लयबद्ध होतात, अशा वेळेला थोडीशी कुठेतरी मोमेंट शिफ्ट होण्यासाठी 1 मिनिटांचा अवधी असतो आणि तो मात्र 1 मिनिट घेतला गेला होता. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय. फोर्स केला या बॉलला. गॅटिंग मानकर पुढे सरसावेल. लॉंग ऑफचा फिल्डर. तत्पूर्वी जितूच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मालवणी या टीमची जाऊन पोहोचते 24-24 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 3 आहे. 76 धावांचा पाठलाग करताना अगदी या वेळेला आपण पाहिलं तर 52 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 बॉलमध्ये 52 रन हे सामन्याचं समीकरण. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर जरूर केला होता. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील का. चांगली फिल्डिंग प्रमोद लिलीची पाहायला मिळते. 9 तरुणांना लाजवेल अशी फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी फ्लेक्झिबल मात्र असा खेळाडू. कारण हे वाळूवर खेळणारे सातत्याने मात्र आपण पाहू शकतात प्रॅक्टिस करत असतात आणि त्यामुळे त्यांच्यात ऑटोमॅटिकली ॲथलेटिकपणा जो असतो तो मात्र येताना पाहायला मिळतो. परंतु तो नुसताच ॲथलेटिकपणा येत नाही तर त्यासाठी मेहनत करावी लागते. चेंज ऑफ पेस. वाह, आतिश भोईरने चांगली थिंकिंग वापरली मिलिंदच्या फलंदाजीसाठी. आणि इथून जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 76 धावांचा पाठलाग करताना मालवणी टीम जाऊन पोहोचते 25-25 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 51 रन. 17च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. जो रन रेट होता 2 षटकाच्या नंतर 22चा होता प्रति षटकामागे, परंतु तो आता आपण पाहिला तर 17वर येऊन टेपला गेलाय. म्हणजे 5 धावा प्रति षटकामागे कमी केल्या जातात. इथून अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर आता 2 षटका आहेत आणि 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 51 रन म्हणजेच 25.50चा आता सध्या आपण पाहिलं तर आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 51 एकंदरीत रन्स करायचे आहेत. रुपेश कोळी सध्या पाण्याची व्यवस्था करत असताना 24-25 रन फलकावर. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल अफजल अत्तारी. अफजलचा हा बॉल पिच बॉल जरूर होता. ऑन साईडला खेळले आतिश भोईर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तर इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जातील. बाउंड्री लाईन टच असताना कधी कधी अशा प्रकारचा शोल्डर मध्ये प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या फेकी बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच खेळाडूंकडून पाहिलेल्या आहेत. इंजुरीने त्रस्त असतात परंतु क्रिकेटवरचा अफाट प्रेम करण्यासाठी ते ओळखले जातात. चांगली फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 धावा. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय जितूला. या बॉलला काही समजलं नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता अंडर प्रेशर बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाने आपण पाहिलं तर कॉन्ट्रीब्युशन केलंय आणि क्रिकेटचा खेळच असा आहे की एक दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपला स्वतःचा बेस द्या. 100 धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 धावा. बॉल फेकून झाले ते 2. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. चांगला बॉल होता. खोलवर बॉल पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. नितीन जंगम पुढे सरसावेल. मिस्टर नित्या. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अफजल अत्तारीने या षटकामध्ये धावा थांबवलेत. जी हात खोलण्याची नामी संधी होती ती मात्र या वेळेला आपण पाहिलं तर परिपूर्णता देत नाहीयेत.
आणि इथून चांगली गोलंदाजी करत असताना आता डॉट बॉलचे पर्सेंटेज जे आहेत ते वाढताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर, कारण तुमच्याकडे वेग असून चालत नाही, योग्य तो टप्पा असावा लागतो आणि त्याच दिशेने गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय मिलिंदच्या बॅटमधून. जरी हवा या वेळेला उजव्या हाताच्या फलंदाजाला नाही आहे, परंतु मिलिंदचा टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक लाजवाब पाहायला मिळतं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल, अफजल अत्तारीचा हा बॉल खूपच बाहेर निघणारा होता. व्हाईट बॉलचा इशारा येईल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. इथून बरोबर 40 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये 40 रन हे सामन्याचं समीकरण. अनुक्रमे मात्र षटकारांचा वर्षाव करावा लागेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. संदीप खरवत येत आहेत त्या बॉलवर आणि कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना 6 बॉल 40 रनची आवश्यकता असेल. घेऊया विकेटच्या निमित्ताने एक छोटासा डीजे ब्रेक. वीरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचले गेले. 36 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 40 रनची आवश्यकता. गॅटिंग मानकरला बॉलिंग मार्कवर आणलंय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि सक्सेस ठरले. जितू एकाकी झुंज देत आहेत, परंतु त्याला सुरेख साथ काही मिळत नाहीये आणि त्या कारणास्तव धावांचा वेग मात्र थांबला होता, परंतु जितूच्या बॅटमधून वेग काही थांबत नाहीये. धावांचा चौकार. गुड शॉट. चाळीस रन झालेत. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सध्या आपण पाहिलं तर मार्च बरोबर शॉट ऑफ प्लेन बॉल ऑन साईडला खेचून मारलाय. पिकअप शॉट पुलच्या फटक्यात कन्वर्ट केला आणि सरळ बॉलला फेकून दिला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी षटकार. गाजवलंय अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. मोरेश्वर सान्ने अंकल या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं. एमआरआयच्या बॉल पासून ज्यांनी क्रिकेटला सुरुवात केली. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक. फ्रेस बुलेट शॉट. जितू थांबणार नाहीये. हार मानायला तयार नाहीये जितू. जरी आम्ही पराभूतच्या छायेत गेलो तरी सुद्धा मात्र या वेळेला प्रेक्षकांच्या हृदयात आम्ही जागा पक्की करणार आहोत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. विजयासाठी 3 बॉल आणि 26 रनची आवश्यकता. दनादन फलंदाजी जितूच्या बॅटमधून होत असताना पाहायला मिळते आणि गॅटिंग मानकरचा खरपूस समाचार सध्या तरी घेत असताना आपण पाहतायत मिस्टर जितू. दुपारच्या सत्रात सुद्धा आपण पाहतायत जशी स्वादिष्ट फटक्यांची मेजबानी आपल्याला पाहायला मिळते जितूच्या बॅटमधून. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. मनगडाचा चांगला वापर करत असताना इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट. जितूच्या बॅटमधून षटकार. 6. बऱ्याच वर्षांचा अनुभव, संघर्ष आणि क्रिकेटची खरी शिदोरी म्हणजे जितूने त्याच्या बॅटमधून दाखवले. तुम्ही किती वर्ष जगलात यापेक्षा कसे जगलात याला फार महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो आणि तेच केलं आतापर्यंत जितूने. आम्ही पराभूतच्या छायेत गेलोय, परंतु बॅटिंग लाजवाब यावेळेला करून आम्ही अनेक प्रेक्षकांची मने जिंकलेत. हरकत नाही जितू. वेल प्लेड.
अभिनंदन असेल ते प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतो. पागधरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11 सध्या मंगेश राणे खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर 76 धावांचा पाठलाग करताना. मात्र इथे 2 ते 3 षटकांमध्ये धावा कमी आल्या, परंतु जितूने जबरदस्त बॅटिंग करत सर्वांची मने जिंकली. त्यामुळे म्हणतात ना की जगाच्या रंगमंचावर असे वावरा की भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. गाव गवान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. नायगाव गव्हाण दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला चला अतिश भोईर मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. अतिश भोईर आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. चला एकविरा स्पोर्ट्स वर्सेस आपण पाहणार आहोत पागधरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. तर पागधरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11 टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस का बॉस मध्ये आपण यायचं आहे. चला अतिश भोईर आपण या, आणि टॉस करण्यासाठी अनिल घरत लगेच आपण यायचं आहे. एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते.